नमस्कार मंडळी. आम्ही 6 तारखेला भीमाशंकर, मनसर, बारव या ठिकाणांची रेकी करण्यासाठी निघालो होतो. आणि खरं सांगायचं तर ही फक्त एक रेकी नव्हती, तर एक भन्नाट पावसाळी ॲडव्हेंचर होती. सकाळी साधारण 10 वाजता आम्ही घरातून निघालो. बाहेर पाऊस जोरात कोसळत होता, म्हणून सगळ्यात आधी गाडीचं पोट भरलं, म्हणजेच पेट्रोल भरलं. आणि पावसाचा जोर बघून गाडीला पण रेनकोट घातला, कारण टाकीत पाणी गेलं तर मग पूर्ण प्लॅनच बिघडला असता. मग सुरू झाला आमचा प्रवास. खडकी, भोसरी, दापोडी करत आम्ही चाकणच्या दिशेने निघालो. पण चाकणमध्ये पोचलो आणि समोरचं दृश्य पाहून एकदम धक्का बसला. रस्त्यावर इतकं पाणी साचलं होतं की अर्धी बाईक जाईल एवढं पाणी. एका बाजूला पावसाचा जोर, दुसऱ्या बाजूला पाण्याचा प्रवाह, आणि त्यातून आमची बाईक कसाबसा मार्ग काढत पुढे जात होती. त्या क्षणी खरंच एक वाटत होतं की कोणीतरी आम्हाला ॲडव्हेंचर एकामागून एक टास्क देत आहे. इतक्यात अजून एक संकट आलं. गाडीची चेन लूज झाली. मग एका गावात गॅरेज शोधलं. तिथे गाडी थांबवली आणि चेन व्यवस्थित करून घेतली. थोडा वेळ गेला, पण आता आम्ही पुन्हा फुल जोशात प्रवासाला तयार झालो. त्यानंतर आम्ही भीमाशंकरला पोहोचलो. पण तिथलं वातावरण तर अजूनच भन्नाट होतं. प्रचंड पाऊस, धुकं, थंडी, समोरचं काहीच दिसत नव्हतं. निसर्ग सुंदर होता, पण पावसाने अक्षरशः सगळं झाकून टाकलं होतं. आम्ही पार्किंगच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण तिथे सांगण्यात आलं की सकाळी 10:30च्या आधी आलं तरच पुढे जाता येईल, त्यानंतर एंट्री बंद. मग आम्ही तिथे हॉटेल्स, थांबायची व्यवस्था आणि बाकीची माहिती बघायला सुरुवात केली. भीमाशंकरची रेकी पूर्ण करून आम्ही मनसर, बारव पाहायला गेलो. तिथे बारव पाहिली, जागेची माहिती घेतली, वातावरण अनुभवले आणि अशा प्रकारे दिवसाचा मुख्य रेकीचा भाग पूर्ण झाला. त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मध्ये एका हॉटेलमध्ये थांबून मस्त नाश्ता केला आणि मग पुन्हा पुण्याकडे निघालो. खरं सांगायचं तर परतताना चाकणचा रस्ता आठवून थोडी भीती वाटत होती, कारण सकाळचा पाण्यातला अनुभव अजून डोळ्यासमोर होता. पण नशीब जोरावर होतं. येताना ना ट्राफिक, ना पाणी, ना काही अडथळा. सकाळी जिथे रस्त्यावर नदी वाहते असं वाटत होतं, तिथे आता सगळं सुरळीत झालं होतं. आणि अशा प्रकारे आमची ही वन डे रेकी पूर्ण झाली. रात्री साधारण 9 वाजता आम्ही सुखरूप घरी पोचलो. तर मंडळी, असा होता आमचा भीमाशंकर, मनसर, बारव रेकीचा पावसाळी, थरारक आणि भन्नाट अनुभव. या रेकीमुळे पुढच्या ट्रिपसाठी अजून चांगली तयारी करता आली आणि एक भन्नाट अनुभवही घाटीशी बांधता आला. पुन्हा भेटूया एका नव्या ट्रिपसोबत. तोपर्यंत धन्यवाद.